रायगडमध्ये ध्वजारोहण भरत गोगावलेच करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा. केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी. प्रश्नांमध्ये जात, एससी आणि एसटीशी संबंधित माहितीचा समावेश. जनगणनेत जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती घेतली जाणार. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अदृश्य शक्तींचा वापर करून उद्धव ठाकरे आणि पवारांच्या हातून काढून घेतली. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. गिरगावातल्या केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा तापला. मनसेकडून गिरगावात आंदोलन. मनसेचं राजकारण यापुढे जेन झींना सोबत घेऊन होणार. जेन झींवर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा. पुण्यातल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. चाकणमधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतरावर फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर. बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी, पण त्या कंपन्या सुरूच झाल्या नाहीत. फडणवीसांचं उत्तर. मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य. मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. मुंबईतल्या जुहू चौपाटीवर 1 महिन्याभरापासून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. प्रशासनाचा दावा स्वच्छता झाली असल्याचा, पण किनाऱ्यावर प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग मात्र कायम. जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य कायम. पालिकेचे दावे कागदावरच, महापौरांचीही दांडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.